सेकंड प्रॉब्लेम पण आपण सुरुवात करू शकतो, तुम्ही पण करू शकता. स्टार्ट करा. S5 दिलाय म्हणजे सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स इज इक्वल टू 1023. कॉमन रेशो दिलाय इज इक्वल टू R इज इक्वल टू 4 दिलाय. फर्स्ट टर्म आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट टर्म इज इक्वल टू A म्हणजे 4 क्वेश्चन मार्क काढायचं आहे. सो आता इथे R ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी दिसते, ती कमेंट करा हिअर. R इज ग्रेटर दॅन 1, therefore Sn is equal to A R raised to n minus 1 upon R minus 1. फॉर्म्युलामध्ये हाच चेंज आहे. ही कधी कधी इकडे असते टर्म, कधी कधी इथे असते. इट डिपेंड्स वेदर दी व्हॅल्यू ऑफ R इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन, बस त्याच्यावर ते डिपेंड राहणार. सो ते फक्त नीट लक्षात घ्या. व्हॅल्यूज टाका आणि बघा सोडवता येतं का तुम्हाला पण. S5 इज इक्वल टू A R raised to 5 minus 1 upon R minus 1. So S5 is equal to A म्हणजे पहिली टर्म माहिती नाही आपल्याला, इंटू R raised to 5. R raised to 5 म्हणजे 4 raised to 5 minus 1 upon 4 minus 1. आता S5 आपल्याला माहिती आहे 1023 is equal to A into bracket 4 raised to 5. So 4 into 4 म्हणजे 16 गुणिले 4 केले 64 म्हणजे पॉवर 3 झाले. S4 क्यूब झाला. अजून एक 4 ने मल्टिप्लाय केलं 256 आणि अजून एक 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 raised to 4 raised to 5 येईल 1024 मायनस हा 1 इथे आहे अपॉन 4 minus 1 3 आला. सो देअरफॉर 1023 is equal to A into bracket 1023 upon 3. एकदम सोपा आहे. 1023 कॅन्सल झाले म्हणजे इकडे काहीच नाही राहिलं, याचा अर्थ 1. A इंटू इकडे पण कॅन्सल झालं म्हणजे 1/3. हा 3 तिकडे जाऊन 1 ला मल्टिप्लाय झाला की 3 इज इक्वल टू A असं दिसेल, म्हणजेच A इज इक्वल टू 3 असं तुम्हाला दिसू शकेल. ओके, घ्या लिहून. हे तुमचं फायनल उत्तर आहे. ओके, फॉर ए GP इफ A इज इक्वल टू 2 R इज इक्वल टू 3 Sn इज इक्वल टू दिलेलं आहे आणि n ची व्हॅल्यू विचारले. सो फर्स्ट टर्म आपल्याकडे आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. फर्स्ट टर्म इज इक्वल टू A इज इक्वल टू 2, देन कॉमन रेशो इज इक्वल टू R इज इक्वल टू 3 आणि सम ऑफ फर्स्ट n टर्म्स नेमकं किती आहे ते आपल्याला तो नंबर माहिती नाही आहे. 243 सांगितलंय, ठीक आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू थोडक्यात काढायची. सो पहिल्यांदा R कडे बघितल्यावर लक्षात आलं R इज ग्रेटर दॅन 1 आहे. सो ती कमेंट करूया हिअर. R इज ग्रेटर दॅन 1 पेक्षा मोठा आहे. देअरफॉर Sn चा कुठला फॉर्म्युला वापरणार, तर A R raised to n minus 1 upon R minus 1 हा फॉर्म्युला वापरणार, बिकॉज R इज ग्रेटर दॅन 1. आता व्हॅल्यूज पुट करूया. Sn ची व्हॅल्यू दिली आहे 243 इज इक्वल टू A आपल्याला माहिती आहे इथे 2, पुढे R 3 raised to n minus 1 upon 3 minus 1 असं आपण लिहून घेतलं. पुढे 243 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 3 raised to n तसंच ठेवतो -1 अपॉन 3 minus 1 म्हणजे 2. इथे 242 आहे. इथे बघा मी चुकून इथे 243 लिहिलंय. तर हे 242 इज इक्वल टू, हे 2 ला 2 कॅन्सल होतील, इथे राहतील 3 raised to n minus 1. हा -1 तिकडे जाऊन प्लस होईल. सो 243 आता लिहितो डायरेक्ट इज इक्वल टू 3 raised to n. हा -1 तिकडे गेल्यावर +1 झाला, 42 झाले 43. आता हे 3च्या पॉवरमध्ये लिहायचे. सो तुम्हाला असं सांगितलं होतं की अशी डिव्हिजन करून घ्यायची, फॅक्टर्स पाडून घ्यायचे कुठेही रफली मागे. सो 243 ला 3 ने भागला म्हणजे उत्तर येईल 3 8 24, 3 1 3.
परत 3ने भागून घेतलं 27, परत 3ने भागलं 9, परत 3ने 3, परत 3ने 3 1 3. आता पुढे काही भाग नाही जाणार. सो 1 2 3 4 5. सो इथे 3⁵ इज इक्वल टू 3⁻n असं आपण लिहू शकतो. कम्पेअर केला की n ची व्हॅल्यू 5 मिळून जाईल. हे रफ कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही काय करा, जिथे प्रॉब्लेम्स लिहिताय तिथेच कोपऱ्यात हे लिहून ठेवा कसे फॅक्टर्स पाडले. परीक्षेला हे लिहायची गरज नाही आहे, याची त्यांना आवश्यकता नाही आहे, पण तुम्ही लिहा. त्या वहीत पेपरला लिहायची गरज नाहीच आहे. ठीक आहे. ओके, त्याने म्हटले फॉर ए जीपी सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स, म्हणजे आता बघा 1 2 3 असे जीपी आहेत. तर जीपीचे पहिले 3 नंबर्स, या पहिल्या तिघांची बेरीज, या फर्स्ट 3 नंबरची बेरीज ही किती आहे, तर ते आपल्याला दिलं आहे. फर्स्ट 3 नंबर्स इज 125. सो आपण असं म्हणू शकतो S3 दिलं आहे आपल्याला. S3 125. आता पुढे म्हटलंय अँड सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म्स, म्हणजे पुढच्या तिघांची. सो पुढचे 3 नंबर्स असे आहेत, आपण असं समजूया. 1 इथे 1 2 3 असे पुढे कुठले तरी 3 नंबर्स आहेत. आपल्याला काही नेमकं माहिती नाही, पण असे कुठले तरी 3 नंबर्स आहेत. त्या तिघांची फक्त बेरीज केली, फक्त त्या तिघांची, एवढ्या या तिघांचीच बेरीज केली. ओनली दीज 3 नेक्स्ट 3. बघा इथे काय म्हटले, सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म्स, फक्त या पुढच्या तिघांची जर बेरीज केली तर ती येते 27. याचा अर्थ या फक्त तिघांची टर्म आहे, बेरीज आहे 27. पहिल्या तिघांची बेरीज आहे 125. सो S3 आपण म्हणू शकतो सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स. पण ह्यांना आपण सम ऑफ फर्स्ट 3 नाही म्हणू शकत, किंवा मिडल 3 असं नाही म्हणू शकत, कारण तसलं आपल्याकडे काही रिप्रेझेंटेशनच नाही. पण आपण फर्स्ट 6 टर्म्स म्हणू शकतो. सगळ्याच्या सगळ्या एकत्र घेतल्या, 1 2 3 4 5 6 सगळे एकत्र घेतले, तर सम ऑफ आपण फर्स्ट 6 टर्म्स म्हणू शकतो. S6. मग त्याच्यासाठी आपल्याला 125 पण घ्यावं लागेल, पहिले तिघं पण घ्यावे लागतीलच, आणि हे 27 पण पुढचे घ्यायला लागतील. नुसतं या तिघांचं आपल्याला काही खरा तर डायरेक्टली आपल्याला या फक्त तिघांचा काही उपयोग नाही. इनडायरेक्टली आपण काय केलं, ते 27 जर 125 मध्ये ऍड केले, पहिल्या तिघांच्या बेरीजेत हे जर तिघांची बेरीज ऍड केली, तर इनडायरेक्टली आपल्याला काय मिळालं, या पहिल्या 6 जणांची बेरीज मिळाली. सो सम ऑफ फर्स्ट 6 टर्म्स असं कुठेही डायरेक्टली म्हटलेलं नाही, कुठेही असं मेन्शन नाही आहे. पण तरी आपण फर्स्ट 6च कसं काढलं, कारण पहिल्या तिघांची बेरीज दिलीच होती, पुढच्या तिघांची फक्त या तिघांची बेरीज दिली होती. मग आपल्याला पहिल्या 6 जणांची काढता येऊ शकते. पहिल्या तिघांची आणि दुसऱ्या तिघांची बेरीज केली की पहिल्या 6 जणांची मिळाली. सो इनडायरेक्टली तुम्हाला S6 दिलं, म्हणजे सम ऑफ फर्स्ट 6 टर्म्स असं दिलेलं आहे. सो हा एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. जसं आता मी तुम्हाला समजावून सांगितलं तसंच तुम्ही लिहून घेऊ शकता. एक असे छोटे छोटे ब्लॉक्स काढा. 6 म्हणजे 6 टर्म्स कुठल्या आहेत, काय आहेत, कशा दिसतात आपल्याला माहिती नाही. तर त्यातल्या पहिल्या तिघांची बेरीज असं लिहा 125, आणि उरलेल्या तिघांची बेरीज म्हणजे नेक्स्ट 3 पुढच्या 3 तिघांची बेरीज आहे 27. सो आपण म्हणू शकतो देअरफॉर सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स is equal to S3 is equal to 125. S3 आणि पुढे सम ऑफ फर्स्ट 6 टर्म्स, 6च्या 6 पहिल्यापासून, ते 125 पण घ्यायचं आणि 27 पण घ्यायचं, इज इक्वल टू S6 इज इक्वल टू 125 पहिल्या तिघांची प्लस 27 हे पुढच्या तिघांची, म्हणजे 152 असं उत्तर येईल. राईट. सो S3 मिळालं, S6 मिळालं. इथे कुठेही फर्स्ट टर्म किती आहे ते आपल्याला सांगितलेलं नाही. R ची व्हॅल्यू किती आहे ते पण आपल्याला सांगितलेलं नाही. मग आपल्याला माहितीच नाहीये की R नेमका किती आहे. सो आपल्याला काही माहिती नाहीये, ठरवता येत नाहीये. मग आपण काय करायचं, कुठलाही एक फॉर्म्युला वापरा. r⁻n−1 अपॉन r−1 हा वापरला तरी चालेल, किंवा उलटा 1 - r⁻n अपॉन 1 - r हा वापरला तरी चालेल. कुठलाही वापरा, फक्त दोन्ही ठिकाणी सेमच असू द्या. म्हणजे या वेळेला पण तोच वापरायचा, इथे पण तोच वापरायचा, नाही तर इकडे वेगळा असं करून चालणार नाही.
सो आता आपण असं म्हणू की वी हॅव, जो बेसिक आपला पहिला फॉर्म्युला आहे तो वापरूया. सो वी हॅव Sn, sum of n terms, first n terms is equal to a into bracket r raised to n minus 1 upon r minus 1. हाच प्रॉब्लेम उलटा फॉर्म्युला घेऊन पण एक्झॅक्टली सुटू शकेल, कारण आपल्याला r नेमका किती आहे, 1 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे ते माहिती नाहीये. नाव हे झाल्यानंतर हाच फॉर्म्युला आपण या दोघांसाठी वापरूया. सो देअरफॉर हे खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. देअरफॉर s raised to 3 s raised to s3 इज इक्वल टू, म्हणजे n ची व्हॅल्यू 3 आहे ती इकडे टाकू शकतो, a r raised to 3 minus 1 अपॉन r minus 1, हे एक इक्वेशन मिळाला. अँड s6 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 6 टर्म्स, s6 इज इक्वल टू a r raised to 6 minus 1 अपॉन r minus 1. इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करू शकतो, या दोघांचा, जेव्हा आपल्याला याच्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत, जरा फक्त इथे मी एक काम करतो, याला 1 म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू टाकूया. s6 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, s3 ची व्हॅल्यू माहिती आहे. सो s3 ची व्हॅल्यू आहे 125. सो 125 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट r raised to 3 minus 1 upon r minus 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि s6 ची पण व्हॅल्यू माहिती आहे 152 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट r raised to 6 minus 1 upon r minus 1. इक्वेशन नंबर 2. सो दिस इज आर इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीने आपण दोन इक्वेशन लिहून घेतले. तर आपल्याला नेमकं आता माहिती नाही आहे की याच्यात a किती आहे, याच्यात a किती आहे, याच्यात r किती आहे, r किती आहे माहिती नाही आहे, दोन्ही माहिती नाही आहेत. तर अशा वेळेला काय करायचं, रेशो घ्यायचा. रेशो घेतल्यावर काय होतं, a तरी कॅन्सल होईल, हा आपला फायदा असतो. मग आता आपण करून बघूया पुढे. आता या दोन इक्वेशनचा रेशो घ्यायचा. रेशो म्हणजे एक इक्वेशन न्यूमरेटरला लिहूया, 125 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट r raised to 3 minus 1 अपॉन r minus 1, हे न्यूमरेटरला लिहिलं. आणि अपॉन डिनॉमिनेटरला दुसरं 152 मध्ये इज इक्वल टू a r raised to 6 minus 1 अपॉन r minus 1. म्हणजे हे पहिलं इक्वेशन सगळ्याच्या सगळं न्यूमरेटरला लिहिलं, दुसरं इक्वेशन सगळ्याच्या सगळं डिनॉमिनेटरला लिहिलं, मध्ये इक्वल टू साईन येते, इक्वल टू साईन राहिला, रेशो घेतला. याच्यात असा फायदा होतो, हा a आणि a कॅन्सल झाले, म्हणजे एक लेटर तरी गायब झालं, ते बरं झालं. पुढे r मायनस 1ला r मायनस 1 पण उडेल, डिनॉमिनेटरवाले डिनॉमिनेटरला कॅन्सल करतात, म्हणजे इकडे फक्त राहिलं 125 आणि इथे राहिलं 152 इज इक्वल टू, इथे राहिलं r raised to 3 minus 1 आणि इकडे खाली राहिलं r raised to 6 minus 1. म्हणजे थोडं तरी सुटसुटीत झालं. इथून पुढे काय करतात बघा, इथे 125 तसंच ठेवतो, इथे 152 पण तसंच ठेवूया, इज इक्वल टू r raised to 3 minus 1. इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, हे असंच ठेवायचं जागेवर. इथे फक्त थोडंसं सिम्प्लिफिकेशन आहे, ते आता कसं करणार ते नीट बघा. मी असं लिहितो, r raised to 6 ला कसं लिहितो बघा, r raised to 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस या 1 ला लिहितो 1चा स्क्वेअर. आता तुम्ही नीट समजून घ्या, हे कोणासारखं दिसतंय बघा. r raised to 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, 3 दुणे 6च होतात, हे बरोबर मॅच झालं, म्हणजे मी काही चुकीचं केलेलं नाही. आणि 1चा स्क्वेअर 1च असतो. याचा फायदा असा झाला आपल्यासाठी की आता हा जो फॉर्म्युला आहे तो कुठल्या स्ट्रक्चरमध्ये आला ते नीट लक्षात घ्या. a raised to किंवा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर असेल तर आपण कसं लिहितो, a मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, a प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. पण इथे a कोण आहे ते नीट समजून घ्या. a म्हणजे हा r क्यूब आणि b म्हणजे कोण आहे 1. एवढं फक्त तुमच्या लक्षात आलं बस झालं. दरवेळेला हीच स्टेप करायला लागते अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये. आपण एक आणखीन लगेचच बघू म्हणजे तुम्हाला कळेल. सो इथे 125 तसंच ठेवूया, 152 पण तसंच ठेवूया, इज इक्वल टू r raised to 3 minus 1 तसंच ठेवायचं. खाली a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं आत्ताच आपण बघितलं, a मायनस बी म्हणजे r raised to 3 minus 1 इंटू ब्रॅकेट r raised to 3 plus 1.
याचा फायदा काय झाला तर इथे आर क्यूब मायनस 1 दिसेल, इथे आर क्यूब मायनस 1 दिसेल, कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे फक्त आता उरलं 125 डिवायडेड बाय 152 इज इक्वल टू वरती काहीच नाही उरलं म्हणजे 1 अपॉन आर क्यूब प्लस 1. थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे इथे उत्तर येईल 125 इंटू ब्रॅकेट आर क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 152 इंटू 1 म्हणजे 152. इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं, हा नंबर आतमध्ये परत मल्टिप्लाय करतो. सो 125 आर क्यूब, हा 125 जेव्हा 1ला मल्टिप्लाय होईल तेव्हा येईल 125 इज इक्वल टू 152. देन 125 आर क्यूब इज इक्वल टू, हा 125 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजे 152 मायनस 125. आता हे आपण सोडूया. 125 आर क्यूब इज इक्वल टू 152 वजा 125 म्हणजे 27 येईल, ओनली 27. आता आपल्याला क्यूब आहे इथे आर क्यूब, मग हे पण शोधूया. 125 कोणाचा क्यूब आहे तर 5चा क्यूब आहे. आर क्यूब इज इक्वल टू 27 आहे 3चा क्यूब, म्हणजे प्रत्येक टर्म आपण क्यूबच्या भाषेत लिहिली. सगळीकडे क्यूब रूट घेऊया म्हणजे इथे येईल 5, आरची व्हॅल्यू 5 आली, सॉरी आरची नव्हे 5, क्यूबचं क्यूब रूट आलं 5, आर क्यूबचं क्यूब रूट आलं 3, 3चं क्यूब रूट आलं 3, सगळ्यांचे क्यूब कॅन्सल झाले. सो आर इज इक्वल टू 3/5. आता जर इथे नीट बघितलं तर ही 1पेक्षा मोठी नाही आहे, पण तुम्ही फॉर्म्युला तर 1पेक्षा मोठा वापरला त्याने काहीही फरक पडत नाही. जरी तुम्ही दुसरा वापरला तरी हेच उत्तर येणार, कारण आपण दोन्ही ठिकाणी एकच फॉर्म्युला वापरला, याचा अर्थ आपण सेम चेंजेस केलेले आहेत आणि इथे उत्तर आलं. सो आरची व्हॅल्यू आहे 3/5. जर त्याने विचारलंच असतं की आरची व्हॅल्यू काढल्यानंतर एची पण काढा, तर पहिलं किंवा दुसऱ्या इक्वेशनमध्ये आरची व्हॅल्यू टाकता आली असती, पण विचारलं नाही आहे, इथेच आपण थांबू शकतो. तुम्ही आता इथून पुढच्या स्टेप्स लिहून घ्या.